अरे गंप्या कुठं चाललाय तू? अरे दिसतोय का ना तांब्या हातातला लागली जोराची. आला का गावात हगंदारी बांधून दिली त्याचा का कत्ता का आला का तुम्ही? अरे मोकळं व्हायला मोकळंच वातावरण लागतं. काय बोलतो बेटे, भारत स्वातंत्र्य झाल्यापासून तुम्हाला 5 मिनिटं बी कोंडून नका बेटे. जा काय धंदे. अण्णा पर्पुल आहे का? हे पर्फुल, तुझे मित्र तुला बोलतात बघ. आलं म्हणा. बघला हे असलंच असतंय. शाहरुखच्या वरची आयट करतोय. तुला म्हटलं ना आपण 2 जण कॉलेजला जाऊ. तुला कळत नाही लागा काय बघ किती विषय करायला. 5 मिनिटं दमली ना. शाहरुख ना लागा तर सलमान आहे बघ कसा बॉडी दाखवत आलाय. सलमानच्या गोष्टी करायला थोबड बघितलं का अडचण केली तू? का बरं चला चला मग. काय आपलं 35 होता नाही. लाज वाटते का म्हणा बेटा, किती अभ्यास करता? चालेल तुला शाळा सोडून दिली का? मला म्हणलं होतं का नाही, मला जास्त मार्क पडतील आणि गणप्याचा नापास होता राहिला. मला बी मग पर्पुल आता काय पुण्याला जाणार का काय? बघू, माझं बी ती विचार चालू आहे. होय तुला लय हिरवळ असते ना. मग काय फुल लाईन मारितो का काय? आठवणार रे त्यातला. काय बी बोलायला लागले. तुझं काय दिवं लावणार आहे ती सांग. आम्ही होय आपल्या अंगणवाडीतच काय. अंगणवाडीत. ए बाबा तुझं सांग. मी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापूरला काय तब्येत बनवतो काय? हा काय झालं? अरे काय झालं? मी तुला विचारतोय. नव्वद टक्के पडले. अरे वा, 90%. तुला म्हणलं होतं का नाही 100% याला 90%च पडणार. बर आता पुढे काय?
किती झालं काका? 200 रुपये होते. 200 रुपये कसं काय झालं? तेवढं सांगितलं तुला अगोदर 200 रुपये भाडं लांब आहे अंतर म्हणून. अहो पण 200 रुपये लय सांगा लागला तुम्ही. 200 रुपयात मी आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी दोनदा येऊन जाईल की. नाही तसं नाही, बरोबर आहे. बसतानाच सांगितलं तुला अंतर लांब आहे. अहो पण तुम्ही 200 लय सांगा लागला बघा. 100 मध्ये तर माणूस ऐकेल, पण 200 लय सांगा लागला. काय झालं बाबा? काय ना बाया बघा की तुम्ही सांगा त्यांना. आता 200 रुपये मागा लागलेत. कुठून सोडलं तुला? स्टँड वर नाही आणलं नाही त्याला 200 रुपये मागा लागलेत. 200? 4-5 किलोमीटर अंतर येत आहे. बसतानाच सांगितलं होतं त्याला 200 अहो रुपये तुम्ही भाडं. सांगा बाया. 70-80 रुपये खूप झाले का? नाही पहिले सांगितलं होतं बसताना काय कसं सांगा लागला काका? लांब आहे, अंतर जास्त लांब आहे. नाही, बरोबर आहे. तुला माहित नाही काय, तू काय मध्ये बोलू नको. बरं, ठीक आहे, जाऊ दे. ते ऐकणार नाहीत. देऊन टाका तुम्ही. जाऊ दे, नाही ऐकणार ते. देऊन लुटायला टाक. लागलेत. देऊन टाक. सर, हा नवीन स्टुडंट आहे. रूम नंबर सांग ना जरा. तुझं नाव काय? प्रफुल्ल पाटील. डिप्लोमा फर्स्ट इयरला आहे. हा सर, फर्स्ट इयर. 111 नंबर रूम. 111. चल बाबा, आपण तर एकाच रूम मध्ये. हम साथ जाते हैं. ही आपली रूम आहे काय? ये ना तू, ये. निक नाम तो सुना होगा. आणि ही आहे बघ, ह्या आपल्या जहान आहेत सर्व काय. तिकडं पण आहेत. आणि इकडं बघ, इकडं हे बघ, ही आपली नवीन डिकार. आता घेतो तिचा मुका. अरे यार काय. आणि हे सांगायचं राहिलंच तुला, ही आपली जान आहे आणि आपण इम्रान हाशमीचा फॅन आहे. अरे तू घे ना तिकडे साईडला, ठेव ना सगळं तू सामान. म्हणलं कंटाळा आलाय. एक काम कर मग, तू मस्त मध्ये अंघोळ करून ये. इकडंच आहे ना ते. हा तिकडे. काय म्हणतो, आंघोळीचं नियोजन भारी सांगितलं बघ मला. मग शर्ट ओढायला हो तू. म्हणजे तू नाही आवडत. नाही एव्हरी नाईट आय हॅव टू फाईट. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. कल मिलेंगे. निक, टाइम काय झालं बघ? 3:30 वाजले यार. 3:30. या बस आहे, बस आहे ना. फाईन टायर्ड. एक ब्रेक घेऊ. ठीक आहे, मी टू. बस बरोबर ना आहे काही असेल एकच आपण. मी लाईट करतो. अरे मी करणार. अरे करतो ना मी. बोललो ना मी करणार. मी लाईट करतो. चांगलं नसतं ते, नका लागा घेत जाऊ. ठीक आहे, तू कर. चल भाऊ, तू एकदा घेऊन तरी बघ, मग कळेल तुला. तुमचा काय दुसरा चालू आहे का? काल बी आज बी. काय भारी वाटते यार. Serious करतो. बघ निक, बोल ना. मी तर उद्या कॉलेजला येणार गावात. अबे भांडेकर आपली ठासेल मग. आईचा उद्या आहे का त्याच्या लेक्चर? मग हाय गाइस. मीट माय न्यू फ्रेंड प्रफुल्ल. ही आमची रिलॅक्स गँग. ही अवनी, याला तू ओळखतोस. ही नम्रता आणि ही वैष्णवी. ए क्या, माझा फ्रेंड आहे. अरे काय नाही काय, कोणाला घेऊन आलास तू? असं बोलतो का? फ्रेंड आहे माझा तू. काय यार, कुणाला घेऊन आणलंस ते? तू पण. कसलं दिसतंय ते?
माझं रूममेट आहे असं बोलतात का? असले रूममेट असतात ते या शूट मग काय झालं? यार, काय खरं नाही तुझं. तुम्ही असं काय बोलायला लागलात त्याला? कसा आहे तो एकदम गावरा नाही तो. काय झालं? अरे गाईस त्याने काय केलं तुम्हाला? काय चिडवताय त्याला? अरे या निक चाल मी चालले बाय माझं सबमिशन आहे संध्याकाळी भेटूया. ए आम्ही थांब ना मला पण यायचंय. बाय बाय बाय. हे बघ निघाला खच्ची .com. चला आपण निघू आता. चला जाऊ आता नख काढायला. धक्का भाऊ पाऊसून पाडू. बरोबर आहे. ही बघा आपली रिलॅक्स कॅन. काहीतरी म्हणत होता ढगन पाऊस काहीतरी. आणि हा आहे बघ ढग. आणि हा बघ पाऊस. त्याला म्हणत होता ना तुम्ही ढगन पाऊस. हा मग हे अरे घे झिंग वाटतं झिंग. घे घेऊन टाक रे. अरे कसला विचार करतोय. घे घेऊन टाक घेऊन टाक. असं जरा हे राहू दे दे इकडं. गंडलाच भाऊ तो गंडलाच. दे चल दे दे नाही होणार तुझ्याकडून. थांब. निक लोकांना घेताना बघायचो तेव्हा वाटायचं कधीच नाही घ्यायची, पण आता वाटायला लागले सारखंच प्यायची. अरे बाय सिगरेट चीज असे. बास भाऊ बास. आयला पाखरू गेलं की टाकात. दे त्याला ते पाकिट दे. पाकिट दे पूर्ण. घे, घे. याला बघून तुम्हाला मुलं असेल. नाहीतर काय कशाला आणणार आहे गावठी बाहेर परत. या चांगलं आहे. तुझ्या घरी काय सुद्धा पण आणता का? चल रे. निक बोल. सगळे मलाच असं का करतात ला. आता कोण काय बोललं तुला? कॉलेज मधलं माहित नाही ना. कोण काय बोललं? माझे कपडे, माझी भाषा याच्यावरून सगळे मला तेव्हा हसले. खरंच मी एवढा खराब आहे का? असं म्हणतो का तू? उद्यापासून तुला कोणच काय बोललो हा माझा शब्द आहे.
हा अरे हा तर आपला प्रफुल्ल आहे ना आपला अरे हिनं तर मला ओळखली एकदम कडक एवढं पण नाही वाटत. गावाकडचं बस गावना आज फिरवून आलाय की ए व्यंक्या काय पण बोलू नको हा तोच आहे ज्याला तुम्ही चिडवत होता. बरोबर आहे. चला आता कॉलेजला. मला दे. भांडेकरने यार खूप ढासली आपली आवाज. जाऊ द्या भावांनो करा विषय चेंज आता. बघ ते वैशू चांगली मुलगी आहे. हा चांगली मुलगी. आहे का आता तुम्ही काय बी म्हण नका सहज बोललो त्याला आता एवढं होय. अरे सहज या टायमिंगला हाच का बोलला तू? तसं नाही भावा काल चांगलं बोलली म्हणून चांगलं बोलायला लागलो. गेलं घेऊ. त्याच्यामुळे आता आहे का निक तू पण आहे ना काय पण काढू नको आता दुसरं. अरे तू खरं ते बोल आपली क्लोज फ्रेंड आहे ती तुझं तिचं लावून देतो. तसं काय नको काय पण बोलू नको तू. हा मी पण ऑब्झर्व केलं रे आज दोघांचं काहीतरी चालू होतं. आशिक बनाया काय पण बोलायला लागला तुम्ही. अरे गप. प्रेमा प्रेमाची लपडी नगर आपल्याला काय नाही. राहू दे सगळी. अरे प्यार है तो जिंदगी है. हे तुझं काय असेल तर सांग आपण सेटिंग लावतो. अरे ते प्रेमा प्रेमाचं आपल्याच्याने होत नाही बाबा तसलं काय. चला यार. नंतर पण दिले असते. नाही माझं झालं कंप्लीट तू घे. अच्छा ठीक आहे. आणि ऐक त्या दिवशी जे सगळे बोलले ना त्याचा प्लीज राग मानून घेऊ नका. ते सगळे असंच बोलतात. एवढं काय नाही. ओके ठीक आहे बाय बाय. निक
वैश्व आज बी बोललेला का मला काय सांगतो? भेडवायला काय लाईक बिक तर करत नसेल ना? अरे लाईक कमेंट शेअर सगळं करते. काय बोलतो लागा आणि इकडे काय झालं? इकडे काय झालं बोल. उंचावरून असं वाटतंय जसं की आपलंच गाव आहे. आपलंच गाव ना मग. इथून सगळं काय झालं तुला? काय नाही अरे प्रफुल्ल. काय झालं? डॉक्टर प्रफुल्लला काय झालं? सॉरी इज नो मोर. आम्ही नाही त्याला वाचवू शकलो. काय? अरे हो, त्याचं हृदय अगदी कमजोर होतं. एकतर तो खेड्यातून तो इकडे आपल्या सिटीमध्ये आला. इथलं पोल्युशन, विशेष म्हणजे तो स्मोकिंग करत होता रे. स्मोकिंगमुळे एवढं? हो, स्मोकिंगमुळंच. त्याचा हार्ट कमजोर, त्यात स्मोकिंग, वरून हे सिटीतलं पोल्युशन, या सगळ्या गोष्टीमुळं त्याच्या हार्टवरती प्रेशर आला. सॉरी, पण आम्ही नाही त्याला वाचवू शकलो. निक अरे इकडं माग निक. प्रफुल्लच आहे. अरे दुसऱ्या मजल्यावर काय मारतोय? 10व्या मजल्यावर तर मार. दुसऱ्या मजल्यावर काय होणार आहे? ही तीच निक आहे का जिल्हे मोठ्या गप्पा हाणत होता? हा, आणि आता काय करायला? आत्महत्या. आणि तू माझ्या मरणाला स्वतःला दोष देऊ नको. चूक माझी होती. माझा ताबा सुटला म्हणून मी व्यसन केलं. तुझी काय चूक नाही काय. आतापर्यंत जे आपण जगत होतो त्या अंधारात जगत होतो. आता उजेडात ये आणि दुसऱ्यांना पण उजेडात आण. व्यंकी, गिरीश, सॅम यांना तर मी भेटणारच आहे. आज तुझा दिवस होता म्हणून मी तुला भेटलो. व्यसन करून मारायचंय का व्यसनाला मारायचंय हे आता तू ठरव. जेव्हा तुला हे कळेल तीच खरं कॉलेजचं नॉलेज असेल. प्रफुल्ल